सोयाबीनच्या दरात तब्बल 41% वाढ, तर 31 मे नंतर सोयाबीनचे दर पार करणार 8,000 रुपयांचा टप्पा. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण. सोयाबीनला सध्या राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये, मग त्यामध्ये लातूर असेल, अकोला असेल, हिंगणघाट, मेहकर, चिखली, जालना यासारख्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला 6,500 ते 7,400 रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळत आहे. तर देशांतर्गत सोयाबीनचा जो काय साठा आहे तो आता त्या ठिकाणी संपलाय आणि तुटवड्यामुळे सोयाबीनचे दर देखील एका रात्रीमध्ये 41% वाढून तब्बल 6,600 रुपये प्रति मेट्रिक टन एवढे त्या ठिकाणी झालेत. याशिवाय सोया तेलाचे बाजारभाव देखील मोठ्या प्रमाणात कडाडलेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बायोफ्युएलची वाढती मागणी, मध्य पूर्वेतील भूराजकीय तणाव याचा थेट परिणाम सोयाबीनच्या दरावरती होत आहे. त्यामुळे येणाऱ्या जून महिन्यामध्ये पेरणीच्या तोंडावरती सोयाबीनला नेमका काय बाजारभाव असणार आणि सोयाबीन बाजारभावाची परिस्थिती एकंदरीतच कशी राहणार याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, सोयाबीनचे बाजारभाव जर आपण पाहिले तर मागणी आणि पुरवठा या गणितावरती सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी अवलंबून असतात. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहे, मग त्यामध्ये त्या ठिकाणी प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी 6,500 ते 7,400 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. तर लातूर असेल, वाशिम आणि जालना यासारख्या बाजार समित्यांमध्ये चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला, बियाण्याच्या सोयाबीनला जवळपास 8,400 रुपयांच्या वरती दर मिळतोय. दुसरीकडे आवक मर्यादित असल्यामुळे सध्या बाजारामध्ये एक चांगली स्थिरता त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आता जर का आपण बघितलं तर सोयाबीनची जी काही निर्यात आहे ती देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा तुटवडा जाणू लागल्यामुळे एका रात्री सोयाबीनची जी काही दर आहे ते तब्बल 41% वाढून 66,000 रुपये प्रति मेट्रिक टनवरती पोहोचले आणि ही गेल्या 4 वर्षातील सर्वाधिक वाढ त्या ठिकाणी मानली जाते. या प्रचंड दरवाढीमुळे भारताची सोयाबीन आंतरराष्ट्रीय बाजारात महाग झाली. परिणामी भारतीय व्यापाऱ्यांना काही निर्यात करार रद्द करावे लागले आहेत. तरी पण आपण आफ्रिकेतून सोयाबीनची आयात करण्याच्या तयारीत आहोत. निर्यात कमी झाली असली तरी देशांतर्गत बाजारात सोयाबीनला वाढती मागणी ही त्या ठिकाणी आहे, त्यामुळे बाजारभाव सोयाबीनचे त्या ठिकाणी घसरणार नाही हे मात्र नक्की. येथील जो काय तिसरा आणि महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सोयाबीन तेलाचे बाजारभाव. सध्या जागतिक पातळीवरती आणि भारतामध्ये सुद्धा खाद्यतेलाच्या किमतीमध्ये हलकी तेजी पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात बायोफ्युएलची वाढती मागणी असेल, मध्य पूर्वेतील भूराजकीय तणावामुळे क्रूड ऑइल महाग होते आणि याचा थेट सकारात्मक परिणाम सोयाबीन तेलाच्या दरावरती झाला आहे. खाद्यतेलाचे भाव मजबूत असल्यामुळे तेल कंपन्या आणि क्रशिंग प्लांट्सकडून देखील सोयाबीनला चांगली मागणी राहण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. एकंदरीतच आपण जर का पाहिलं तर सोयाबीनचे बाजारभाव वाढवण्यासाठी काही मुख्य घटक देखील त्या ठिकाणी कारणीभूत आहे. त्यामध्ये सोयाबीनचा कमी असलेला जो काय साठा आहे सध्या व्यापारी वर्गाकडे आणि मिलर्सकडे सोयाबीनचा साठा त्या ठिकाणी खूप कमी आहे. याशिवाय त्या ठिकाणी लीन पिरियड ज्या की कालावधीमध्ये मे आणि जून महिन्यामध्ये बाजारात सरासरी सोयाबीनची आवक त्या ठिकाणी कमी असते आणि मागणी जास्त आणि आवक कमी, यामुळे जे काय बाजारभाव आहे ते त्या ठिकाणी वाढून जातात. दुसरीकडे म्हणजे जून महिन्यात मान्सून कसा राहतो यावर पुढची जी काय गणित आहे ती त्याकडे अवलंबून असतील. जर पाऊस जर लांबला, पेरणीला उशीर जर झाला तर जुने सोयाबीनचे भाव हे आणखी त्या ठिकाणी कडाडू शकतात. यासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरती सोयाबीनचा वापर हा सध्या बायोफ्युएलसाठी वाढतोय आणि ज्यामुळे बाजारात मंदी येण्याची शक्यता ही त्या ठिकाणी खूपच कमी आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते जून महिन्याच्या सुरुवातीला सोयाबीनचे दर स्थिर आणि आणखीन सुधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा सरासरी दर हा 7,000 ते 8,000 रुपयांच्या घरामध्ये त्या ठिकाणी राहील असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसून येते. जर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे सोयाबीन हे त्या ठिकाणी अजूनही शिल्लक असेल तर बाजारामध्ये आणताना सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी नक्की पाहिले पाहिजे, जेणेकरून सोयाबीन विक्रीतून तुम्हाला जास्तीत जास्त नफा हा त्या ठिकाणी होऊ शकतो.